हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल गोवा अँड मी। तर आज मी तुम्हाला असनोडा शिरगाव येथे घेऊन जाणार आहे। गोव्यामधील जागृत देवी आई लैराई तिचं मंदिर आहे तिथं मोठं। तर तिचा जत्रा महोत्सव सुरू होणार आहे। तर आज मी तुम्हाला तेच मंदिर दाखवायला घेऊन जाणार आहे। म्हापशामधून 12 ते 13 किलोमीटर हे मंदिर आहे। तर चला आज मी तुम्हाला तिकडेच घेऊन जात आहे। शिरगाव येथे पोहोचलेलो आहे। मंदिरात जाण्याआधी हा देवीचा कुंड लागतो, याला तळी असे बोलतात इथले लोक। तर मी तुम्हाला खाली जाऊन दाखवते। हा पाण्याचा कुंड खूप मोठा आणि छान आहे। तुम्हाला दोन्ही साईडनेही खाली उतरण्यासाठी मार्ग आहे। तर इथूनच पाहू शकता किती सुंदर आहे। आपणही या तळीला नमस्कार करणार आहोत। तर सर्व भाविक येतात, याच्यामध्ये स्नान करू शकतात। पहा किती सुंदर आहे। इकडूनही तुम्हाला खाली येण्यासाठी मार्ग आहे। तर आपण आता इथून डायरेक्ट होमकन इथे जाणार आहोत। तर तुम्ही पाहू शकता इकडे सगळी लाकडे रचून ठेवलेली आहेत, खाली सुद्धा आहेत। हे सुद्धा अजून रचायचे आहेत, कारण यात्रा 2 दिवसावर आलेली आहे आणि याचं काम चालू आहे। ज्या लोकांनी उपवास केलेले आहेत ते लोक इथे येतात, हे दान करतात। डोक्यावरती घेऊन 5 प्रदक्षिणा घालून याच्यावरती ही लाकडे रचली जातात। या लाकडांना भोरा असं बोलतात। मी सुद्धा आता या होमकनला नमस्कार करून 5 प्रदक्षिणा घालणार आहे। हे छोटी छोटी लाकडे तुम्हाला बांधून ठेवलेली दिसतील, तर याला भोरा असे बोलतात। तर हा भोरा डोक्यावरती घेऊन 5 प्रदक्षिणा घालून याच्यावरती रचला जातो। आज रात्री 12 नंतर हा होमकन पेटवला जाईल। ज्यांच्या अंगामध्ये देवी येते ते फक्त एका मोगऱ्याच्या कळीवरती हा होमकन पेटवतात। ते तुम्हाला मी रात्री दाखवणार आहे। इथून आपण आता डायरेक्ट मंदिराजवळ आलेलो आहे। जास्त लोक आज नाही आहेत, पण तुम्हाला यात्रे दिवशी इथे खूप गर्दी मिळेल। तर आपण मंदिरामध्ये आज जाणार आहे। देवी आईला मोगऱ्याची कळी आवडते, म्हणून आपण ही मोगऱ्याची माळ घेणार आहे। इथून मंदिर पाहू शकता। आत्ता सध्या तरी रिकामं आहे, पण जे धोंड आहेत ज्यांनी 5 दिवस उपवास केलेला आहे, गोव्यातले फक्त पुरुषच हा उपवास धरतात। ते घरामध्ये राहत नाहीत, देवळामध्ये राहतात, म्हणून हा पडदा इथे बांधलेला आहे। ते रात्रीची झोपायला सुद्धा मंदिरामध्येच असतात। ते स्वतःच जेवण बनवतात आणि इथे मंदिरामध्येच 5 दिवस राहतात। चुकून जरी त्यांना कोणाचा स्पर्श झाला तर पुन्हा अंघोळ करावी लागते, म्हणून ते मंदिरातच राहतात। तर आपण ही देवी आईसाठी घेतलेली मोगऱ्याची माळ आहे। देवी आईला मोगऱ्याची कळी फार आवडते, देवी आईची प्रिय आहे, म्हणून आपण आता आतमध्ये जाणार आहोत। तर या सध्या खूप लोक नाही आहेत, यात्रे दिवशी खूप गर्दी असणार आहे इथे। आपण आत मंदिरामध्ये जाऊया। खूप छान वाटतं आईच्या दरबारात आल्यानंतर। पाहू शकता तुम्ही किती शांत आहे। तर हे आपल्याला सांगत आहेत आतमध्ये पूजा चालू आहे, त्यामुळे आत्ता सध्या मी तुम्हाला देवी आईचं दर्शन देऊ शकत नाही, पण पुन्हा आपण इथे नक्की येणार आहोत। हा होमकन आहे, हा रात्री 12 नंतर पेटवलेला आहे। ज्यांच्या अंगामध्ये देवी येते ते फक्त मोगऱ्याच्या कळीवरती हा होमकन पेटवतात। त्यांच्या डोक्यावरती जो कलश आहे त्याच्यामध्ये ती देवी स्थापित आहे, ते या कोळशावरून धावत आहेत, पाहू शकता तुम्ही। त्यांना कोणत्याही प्रकारची इजा होत नाही आणि हे ज्या लोकांनी उपवास केले होते त्यांना धोंड असे बोलतात। तर हेही त्या विस्तवावरून धावत आहेत, तुम्ही पाहताय। त्यांच्या हातामध्ये जी काठी आहे त्याला बेतकी असे बोलतात। तर ती बेतकी घेऊन याच्यावरून धावत आहेत हे सगळे लोक, तुम्ही पाहू शकता हा होमकन। 1 day later. 1 दिवसानंतर पुन्हा आपण यात्रेत जाण्यासाठी आलेलो आहे, पण खूप ट्रॅफिक आहे। आम्ही खूप वेळ ट्रॅफिकमध्ये अडकलो होतो। तर फायनली आमची ट्रॅफिकमधून आता सुटका होत आहे आणि आपण इथून डायरेक्ट आता जिथे होमकन लावलेला होता, जो होमकन पेटवला होता, तिथे जाणार आहे। तर आपण तिथे आता पोचलेलो आहे। तर तुम्ही पाहिलं असेल तो होमकन किती मोठा होता, किती आणि आता केवढा राहिलेला आहे। गोव्यातले लोक या विभूतीला खूप मानतात। हा अंगारा आहे जे होमकन पेटवला होता। खूप लोक हा अंगारा भरभरून घेऊन जातात। मी या होमकनला नमस्कार करते आणि मीही एक डब्बा छोटासा घेऊन आलेले आहे। मी सुद्धा हा अंगारा भरून घेत आहे। मी दरवर्षी अंगारा हा घेते। देवीची खूप महिमा आहे, खूप महात्म्य आहे। देवी नवसाला पावणारी आहे। इथून आपण आता डायरेक्ट मंदिरामध्ये जाणार आहे।
मंदिराच्या वाटेमध्ये तुम्ही पाहू शकता भरपूर शॉप्स लागलेले आहेत. यात्रेमध्ये काय काय आले आहे ते आपण पाहणार आहे, पण मंदिरातून आल्यानंतर. पण वातावरण बदललेलं आहे, विजा होत आहेत. अचानक जोरदार मुसळधार पाऊस सुरू झाला. आमचे नेबर्स तिथे राहत होते म्हणून आम्ही त्यांच्या घरी गेलो होतो. खूप वेळ तिथेच बसलो. इथून तुम्ही मंदिर पाहू शकता. खूप पाऊस पडत आहे. हे मंदिराकडे जाणारा रस्ता आहे. शॉप सगळे बंद झालेले आहेत. पावसामुळे सगळीकडे पाणी पाणी झालेलं आहे. पण किती वेळ तिथे थांबणार ना, म्हणून आम्ही बारीक पाऊस पडत होता तसंच आम्ही मंदिरामध्ये आलो. मंदिरात तुम्ही पाहू शकता आता किती गर्दी आहे. मागच्या वेळा आपण इथे आले होतो त्यावेळा हॉल हा पूर्ण रिकामा होता. तर आता इथे आतमध्ये सुद्धा देवीचं साहित्य घेऊन इथे बसलेले आहेत. मी वरून तुम्हाला दाखवते. हॉल खूप मोठा आहे हा. तर पहा किती गर्दी आहे. आता आपण आत मंदिरामध्ये जाणार आहे. खूप गर्दी आहे. मी तुम्हाला आतमध्ये देवी दाखवण्याचा प्रयत्न करीन. त्या दिवशी तुम्हाला देवी दाखवता आली नाही, पण आज मी तुम्हाला नक्की देवीचं दर्शन दाखवणार आहे. तर तुम्ही पाहू शकता देवी ही कलशामध्ये स्थापित आहे. इथे देवीचा कलश पूजला जातो. इथून पाहू शकता देवीला मोगऱ्याची फुलं घातलेली आहेत. खूप तिला तीच आवडतात. आणि खूप पाऊस पडत होता त्यावेळासुद्धा तो होमकण पेटतच आहे. देवीचं महात्म्य आहे हे, की म्हणूनच इतके लोक देवीला मानतात. एवढ्या वादळ वाऱ्यामध्ये पावसामध्ये सगळीकडे पाऊस झालेला आहे. पाण्याचे खड्डे तयार झालेले आहेत, पण ते होमकण अजून पेटतच आहे. आणि जी राख आहे ती ओली झालेली नाही, ती अजून सुकीच आहे. याच्यावरून तुम्हाला देवीचं महात्म्य कळेल की किती मोठी आणि नवसाला पावणारी आहे आई लैराई. तुम्ही गोव्याला कधीही याल त्यावेळेस अस्नोडा शिरगाव येथे नक्की या. आईची यात्रा एप्रिल-मे या दरम्यान असते. तुम्हाला खूप छान वाटेल. तर भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये.